तर आपण मुलुंडला इकडे आलो आहे आणि हे दोघे ताई मस्त मूर्ती सजवत होते गणपतीचे. तर ताई आता सकाळचे 5 वाजलेत. किती वाजेपर्यंत किती म्हणजे कधीपासून तुम्ही करताय रात्री? ॲक्च्युली आता लास्ट दिवस आहेत त्यामुळे काम भरपूर आहे. हां, तर डे नाईट काम चालू आहे डे आमचं. नाईट चालू आहे. आता आम्ही म्हणजे ही मूर्ती करायला आम्ही आता 2 वाजल्यापासून बसलो आहे. अरे ती आता रेडी बापरे! झाली आहे पूर्णपणे. खूप बघू छान शकता. एकदम मूर्ती. खूप मस्त दिसते मूर्ती. थँक्यू. ही बघू शकता तुम्ही. तर या मूर्तीला करायला ताई किती वेळ गेला? ह्या मस्त मूर्तीला डेकोरेट. ॲक्च्युली म्हणजे एवढा वेळ नाही लागत. 1-1.5-2 तासामध्ये होऊन जातं. हां, हां, हां. हां. तर आमचे हात बसलेत त्यामुळे आम्हाला म्हणजे त्या गोष्टीची सवय झाली आहे. बरोबर, असं आहे. बरोबर. ताई आम्हाला तुमची 3 आवडती सर्वात बेस्ट मूर्ती कोणती पण एक दाखवू शकता तर? अशा तर सगळ्याच बेस्ट आहेत आपल्याकडे. पण तुम्हाला मी दाखवते आपली म्हणजे हो. यावर्षीची सर्वात सुरेख अशी मातीची मूर्ती आहे ही. ही बघ, कृष्ण पॅटर्नमध्ये ही आपली मातीची मूर्ती आहे, सजवली आहे. अरे वाह! ह्या आपल्याकडे आता सध्या इको फ्रेंडलीचा म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स असल्यामुळे मोस्ट ऑफ 90% आपण इको फ्रेंडलीच आणलेल्या आहेत. अच्छा. आणि 2-3 तुला मूर्त्या अशा दाखवते मी. हो ताई. हे बघ, हे आपण ह्या ज्या मूर्त्या आहेत, हे जे विशाल शिंदे पॅटर्नमध्ये ह्या म्हणजे ट्रेंडिंग मूर्त्या. ट्रेंडिंगमध्ये ह्या खूप छान चालत आहेत. हा जो ब्राह्मण कोच आहे म्हणजे ब्राह्मणी फेटा नेसवलेला आहे. अच्छा. साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये. ओके ताई. आणि ह्या 2.5 फूट वगैरे आपल्या आता सध्या हे ट्रेंडिंगमध्ये अशी धोतर वगैरे नेसवण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर लास्ट इयरचं जे अखिल चंदनवाडीचं स्वरूप आहे, गोड गणपती, हो. तो सुद्धा आपल्याकडे म्हणजे नेसून वगैरे तयार केलेला आहे. अरे वाह ताई. ह्या सगळ्या आपल्या जेवढ्या आहेत ह्या सगळ्या इको फ्रेंडलीमध्ये वर्क केलेल्या आहेत. म्हणजे ज्यांना हवं त्यांना वर्क करून देतो आपण. ओके. पण मोस्ट ऑफ सगळीजणं असे म्हणजे छान छान आपल्याकडे इको फ्रेंडलीमध्ये मूर्त्या अवेलेबल आहेत. ओके ताई. तुम्ही आपला वेळ काढून एवढा टाईम दिल्याबद्दल थँक्यू सो धन्यवाद. मच. तुम्हाला तुमचं सुद्धा काम कंटिन्यू करा. Thank थँक्यू you. ताई.